गावाकडनं जवळ रस्ता आहे पण झाडं झुडपे फक्त यांनी मला मावळीपर्यंत त्यांच्याकडे रस्ता करायचा आता आहे. आता रस्ता चांगला आहे, रस्ता काय गाड्या बरोबर बघितलं. हे मसाडे कानूरकर वस्तीच्या रस्त्यावरील या ओढ्यावरती पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यातून तत्कालीन पालकमंत्री नामदार स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात साखो पूल दिले गेले आणि त्याच्यातला या साखो पुलाचं आज लोकार्पण या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कार्यक्षम लोकप्रिय माजी आमदार जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. या निमित्तानं गावातली सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुन्हा अधिक मी सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, परंतु मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं की संतोषरावांनी आता प्रस्तावित केलं की या गावामध्ये विकासाची मोठी कामं ही दिलीपअण्णांच्या माध्यमातून झाली. किंबहुना या पूर्वपट्ट्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून अण्णा असतील, ताई असतील आणि नंतर आमदारकीचे 3 टर्म या भागातल्या रस्त्यांसाठी, पुलांसाठी आणि सार्वजनिक इमारतीसाठी आणि ज्या ज्या लोकांच्या मागण्या होत्या त्या देण्यासाठी अण्णांनी कोट्यवधी रुपये दिले. एक साधा फरक आपल्या लक्षात येईल की गेल्या 1.5 वर्षामध्ये साखो पुलांची संख्या जर आपण बघितली तर PWDने मागितलेला रस्त्यावरचा एक साखो पूल आणि एक आदिवासी उपयोजनेचा साखो पूल हे डिपार्टमेंटने मागितलेले सोडले तर कुठलाही 1.5 वर्षामध्ये साखो पूल नवीन या तालुक्यामध्ये आता मंजूर झाला नाही. अण्णा ज्यावेळी आमदार होते त्यावेळी अजितदादांच्या माध्यमातून हा साखो पूल ज्यावेळी मंजूर झाला तो अजितदादांनीच त्या ठिकाणी आम्हाला दिला. मी जिल्हा नियोजन समितीला होतो आणि अण्णांनी देखील आपल्या तालुक्यामध्ये येणारे प्रत्येक कामाला सपोर्ट केला. दादांना सांगितलं की माझ्या तालुक्यातलं काम आहे. एका यादीमध्ये 10 ते 15 साखो पूल दरवर्षी त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये यायचे. 50हून अधिक मोठे पूल नदीवरचे असतील, ओढ्यावरचे असतील, गावं जोडण्याचं काम असेल, सर्वाधिक मोठे पूल खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये दिलीपअण्णांच्या माध्यमातून झालेले आहेत. दुर्दैवानं कामाच्या वेळेच्यानुसार आपण बऱ्याच गोष्टी सोयीस्करपणे विसरून जातो, परंतु ज्या गावांना त्याचा फायदा झाला, जी गावं जोडली गेली, जी गावं बारमाही जोडली गेली त्यांना त्याचं महत्त्व आहे. आणि म्हणून आपला साखो पूल करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला हक्काचा माणूस ज्यावेळी सत्तेमध्ये असतो तर त्यावेळेला आपल्याला न मागता सहजपणे कामं मिळतात. आज एक एक काम करण्यासाठी, मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि म्हणून हा फरक देखील लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी फक्त गोड बोलणं म्हणजे लोकांचा विकास नसतो. काही लोक म्हणतात की काय काम करायचं नसतं, फक्त गोड बोलायचं असतं, पण गोड बोलून तात्पुरती वेळ निघून जाते पण तालुका त्याच्यामुळे मागे येतो. आत्ताच्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ आपला खेड तालुका 10 वर्ष मागे गेलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यातले अनेक सरपंच आहेत, चेअरमन आहेत, तुम्ही देखील पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. जर तुमच्या काळामध्ये गावात विकासाची कामं झाली नाही तर तुमचा कार्यकाळ लोकांच्या लक्षात राहणार नाही. लोकांच्या अडचणी तशाच राहतील. 5 वर्ष निघून जातात. पद मिळाल्यानंतर लोक ते काढून घेऊ शकत नाहीत कारण परत बोलवण्याचा अजून अधिकार नाही. परंतु पदावर गेल्यानंतर आपण जर काम करू शकलो तर त्याचं एक वेगळं समाधान असतं. आज देखील मागच्या काळामध्ये सुरू असलेले मोठे रस्ते, मोठे पूल, त्याचे उद्घाटनं अजून अण्णा करतायत. त्याचे कार्यक्रम अजून आम्ही त्या ठिकाणी करतो आहे कारण एक मोठं विकासाचं व्हिजन ठेवून त्यांनी काम केलं. आणि अजितदादा पवार आज त्यांची उणीव आपल्याला भासते की दादांनी खेड तालुक्याला भरभरून दिलं, कोट्यवधी रुपये दिले. दिलेली प्रत्येक यादी ती जनसुविधा असतील, मोठे रस्ते असतील, पुलांची कामं असतील, शासनाच्या बजेटमधली कामं असतील, इमारती असतील, ते आपल्या तालुक्याला मिळाले. आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या अनेक त्या ठिकाणी सार्वजनिक इमारती आपण पाहतो, अनेक मोठे रस्ते आपण पाहतो, अनेक मोठे पूल पाहतो. हे बदललेलं चित्र हे अचानक होत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात, वेळ द्यावा लागतो, कधीकधी संघर्ष करावा लागतो. बऱ्याच वेळेला गोड बोलून माणसं दुखत नाही, पण एखादा रस्ता करायचं म्हटलं तर थोडं माणसांना दरडावूनही सांगावं लागतं, थोडी शिस्त पण लावावी लागते, तर विकासाची कामं होतात. आणि मग माणूस एखादा खरं बोलला, स्पष्ट बोलला की मग त्या ठिकाणी त्याची प्रतिमा खराब केली जाते. पण धाडस ठेवल्याशिवाय काम होत नाही. आणि म्हणून आपला या साखो पुलाच्या कामाला आज या ठिकाणी लोकार्पणासाठी अण्णा आले, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आज देखील यावर्षी आपण जर जे जाणकार कार्यकर्ते आहेत, पत्रकार या ठिकाणी आहेत,
जनसुविधामध्ये खेड तालुक्याला 1 रुपया देखील मिळाला नव्हता. 50-54च्या रस्त्यांना इतर जिल्हा मार्गाला पैसे मिळाले नव्हते. 30-54च्या ग्रामीण मार्गाला पैसे मिळाले नव्हते. मार्च एंड जवळ आला होता आणि आपल्या तालुक्यातली ग्रामपंचायतनी सुचवलेली सगळी कामं ठप्प होती. अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना भेटलो. त्यांना आग्रह केला की खेड तालुका कोरा आहे, खेड तालुक्याला देखील इतर तालुक्याप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी वहिनींनी पुन्हा मार्च एंडला त्या ठिकाणी नियोजन केलं आणि एका वेळी एका ऑर्डरमध्ये 16 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्या तालुक्याला मिळाले आणि वहिनींनी स्वतः त्यांच्या खासदार निधीतून पहिला खासदार निधी खेड तालुक्याला 1.25 कोटी रुपये अण्णांच्या मार्गदर्शनाखाली दिला आणि इतर योजनातून देखील मोठ्या प्रमाणावरती पैसे असे जवळ 30-35 कोटी रुपये खेड तालुक्याला त्या ठिकाणी मिळाले. हे जर आग्रह अण्णांनी धरला नसता तर मार्च एंडला आपल्याला पैसे मिळाले नसते. नवीन वर्षात पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावे लागले असते. त्या वर्षात पैसे मिळावे लागतात. त्यासाठी आग्रह धरावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. वेळेप्रसंगी नेतृत्वाबरोबर त्या ठिकाणी आग्रह धरून बोलावं लागतं आणि ते आग्रह धरणं, ते धाडस अण्णांमध्ये आहे आणि म्हणून आता अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे कार्यकर्ते, आता संतोषरावांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषद ही आपल्या ताब्यामध्ये आहे. जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्यामुळं आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली तुमच्या परिसरातलं दावडी असेल किंवा या पूर्वपट्ट्यातली जी कामं जिल्हा परिषदेकडे असतील ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा घेऊन सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे उभं राहिलो तर आपल्या तालुक्यामध्ये विकासाचं काम होऊ शकतं. शेवटी डेव्हलपमेंटला महत्त्व आहे. तुमचं माझं पद आज उद्या जाणार आहे, कुणी त्या ठिकाणी कायमस्वरूपी नसतो. पण आपण जर लोकांचं काम केलं नाही तर लोक आपली आठवण ठेवणार नाहीत आणि म्हणून लोकांचं काम करायला पाहिजे, लोकांमध्ये बदल करायला पाहिजे. आपला तालुका त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे इतर तालुक्याच्या मानानं. तो मागं राहता कामा नये. टीका टिप्पणी करणं सोपं असतं, इतरांवरती आरेजुरे बोलणं, एखाद्याला त्या ठिकाणी आरेजुरे येऊन भाषा करणं ही सोपी गोष्ट असते. पण विकास कामं करायला त्या ठिकाणी खूप जिद्दीनं काम करावं लागतं, रात्रंदिवस वेळ द्यावा लागतो, प्रपंचाकडे दुर्लक्ष होतं, अधिकाऱ्यांशी संघर्ष करावा लागतो, पाठपुरावा करायला लागतो आणि हे जो काम करतो त्याला कळतं. तुमच्यातल्या ज्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला असेल, काम केलं त्यांना माहिती आहे की काम करण्यासाठी काय करावं लागतं आणि म्हणून दिलीप अण्णांनी हा तालुका पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. आज देखील ते पदावर नसले तरी त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातले प्रश्न सोडवत आहेत, संघर्ष करतायत. कार्यकर्त्याचा फोन आल्यानंतर तातडीनं अधिकाऱ्यांना फोन करतायत आणि आजही त्यांचा प्रशासनात दबदबा टिकून आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांच्या माध्यमातून आपली उरलेली जी काही लहान मोठी कामं असतील ती करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. जिल्हा परिषद तुमच्या पाठीशी उभे राहील एवढा शब्द आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो.